नमस्कार वसमत शहरकर. माझं नाव अनिल मारुती सोळंके आहे. मी राहणार बुधवार पेठ, बालाजी जिनिंग रोड, वसमत तालुका, वार्ड क्रमांक 12मध्ये. हे बघा, ते वसमत शहराचं अतिक्रमण हटायले एवढ्या स्पीडनं वसमत शहराचं अतिक्रमण हटवायले. त्याच स्पीडनं अगर वसमत शहराचा जर कचरा हटिला तर आपलं वसमत शहर किती सुंदर दिसन. हे बघा, तुम्ही 12 नंबर वार्डमध्ये तुम्ही पाहू शकता. मी मागच्या बारी बी लई व्हिडिओ टाकले, 1 नाही 2 नाही 3 नाही 4-5 व्हिडिओ टाकले. पण आपला व्हिडिओ ज्या व्यक्तीपाशी जायचा होता त्या व्यक्तीपाशी अजून व्हिडिओ गेलेलाच नाही. हे ज्या व्यक्तीपाशी जायचा होता त्या व्यक्तीपाशी व्हिडिओ गेलाच नाही आतापर्यंत. तुम्ही काम करा, हे माझा व्हिडिओ त्या व्यक्तीपाशी पाठवा जे व्यक्ती हे 12 नंबर वार्डमध्ये कचरा साफ करणार आहे. हे पहा तुम्ही, कचरा पुरा कचरा आहे. हे बघा, हे नाली, ही नाली फुटली. हे बघा, ही नाली, पुरी नाली इथून ब्लॉक आहे. ही पुरी नाली आहे बरं, आणि वरून पाणी गेलेलं असं नालीचं. तर माझं म्हणणं एकच आहे, वसमत शहरामध्ये जसं तुम्ही आता अतिक्रमण हटवायले, जसं नगरपालिकाचे सगळे कर्मचारी आहे, नगरपालिकाचे सगळे कर्मचारी आहे, तुम्ही सोबत चालले, जसे पोलीस कर्मचारी सोबत चालले अतिक्रमण हटवायला, लोकांचे पोट भरायले, ते पोट तुम्ही बंद करायले हरकत नाही. अतिक्रमण तुमच्या कायद्यामध्ये आलं, तुम्ही हटवू शकता, मान्य आहे. पण हे कचरा तुमच्या कायद्यामध्ये नाही का हटवायला, हे सांगा मला. हे कचरा तुमच्या कायद्यामध्ये नसला हटवायचा तर ठीक आहे, नका हटवा. मग अतिक्रमण कसं हटवायला? एका दिवसामध्ये वसमत शहराचं पुरं अतिक्रमण हटू शकते, एका दिवसामध्ये. तर एका दिवसामध्ये वसमत शहराचा तुम्ही कचरा काऊन हटू शकत नाही? पोलीस प्रशासन सोबत असून तुम्ही जीसीबी घेऊन जाता वसमत शहराचं अतिक्रमण हटवायला, मग तुम्ही इथं काऊन जीसीबी पाठवत नाही हे साफ करायला? पोलीस कर्मचारी घेऊन जाता तुम्ही, नगरपालिकाचे सगळे कर्मचारी घेऊन जाता, 2-2 ट्रॅक्टर घेऊन जाता. हे कचरा, हे नाली, गहू आता काय खायली पा, पन्या खायली, पन्या.